गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव शहरातील ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी तर गर्दीने उच्चांकच गाठला. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आल्याने ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाला मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह देखील दिसून येत आहेत. सर, अतिशय आनंद झाला आणि या ठिकाणी जे माहिती देत आहे ते अतिशय व्यवस्थित देत आहे, शांततेने देत आहे आणि निश्चितच आपण समजा याच्यातून नवीन भविष्याची नांदी आपल्याला शेतीची येणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसं येईल याचा फायदा याच्यातून होणार आहे. आणि सगळ्या लेटेस्ट प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे मल्चिंग असेल, तुमचं वेगवेगळ्या प्रकारची जी मशिनरी आहे त्या मशिनरीची सगळी माहिती आम्हाला हे सांगताय आणि ती एका जागेवर मिळते आहे, एकत्रित मिळते. म्हणजे सगळीकडे फिरण्याची माहिती तुम्ही अवेलेबल करून दिली आहे, याच्याबद्दल तुमचं मनस्वी आभार मानतो. बदलते हवामान, मजुरांची टंचाई, आधुनिक शेती, नवनवीन यंत्रसामग्री, बियाणेपासून ते बाजारपेठेपर्यंतची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा आहे. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज. कृषी प्रदर्शन हे आमच्या जळगावकरांसाठी खूपच एक योग्य पर्याय ठरला आहे. कारण शेतीच्या व्यवसायामध्ये बरेच लोकांना आता आधुनिक झाले तरी माहिती नसल्यामुळे बरेच लोक मागे राहिले आणि गार्डनिंग वगैरे करायला जसे लोक सेंद्रिय खतामुळे जे करायचं असतं ते सुद्धा त्यांना इथे येऊन नवीन नवीन पर्याय सापडले. म्हणून ते घरगुती पण शेती छोटी छोटी का असूना पण या कृषी प्रदर्शनामुळे त्यांना तो फायदा झाला आहे. आपण काय बघितलं यामध्ये आम्ही बरेच प्रकारचे नवीन नवीन रोपं बघितले, नवीन खतं बघितले. बरेच खतं असे ज्यांच्यात रासायनिक नाही आहे, ते एकदम हायजिनिक आहे, एकदम चांगले आहे. म्हणून आम्हाला हे कृषी प्रदर्शन खूप आवडतं. आम्ही दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला भेट देतो. प्रदर्शन खूप छान आहे. बरेचसे आपल्याला नवीन नवीन संकरित जाती जे आलेल्या आहेत बियाणांमध्ये त्याच्यावर आपल्याला अनुभव घेता येतो आहे. त्याच्यानंतर ठिबक सिंचन, तुषार सिंचन याच्यामध्ये बरेचसे अपग्रेडेशन झाले, जसे की सोलर एजन्सीमध्ये पण त्यांचे अपग्रेड आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही समोर पाहू इच्छिता की समोर हे ट्रॅक्टर जे आहे, माझं तेच डिस्कशन चालू होतं या ठिकाणी की बोदवड तालुका, मी बोदवड तालुक्यातून आलो आहे. माझं गाव प्रॉपर मनूर बुद्रुक आहे. तर या ठिकाणी आमच्याकडे ही मशिनरी नाही आहे. शेतकऱ्यांना आज 5,000 रुपये पर एकर द्यावा लागतो आहे कापणीसाठी खर्च, जे की हे 10,000 रुपयात 1 एकर घेत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं कन्सही होत आहेत, कुटारही निघत आहे आणि टाईम वाचतो आहे. सगळ्यामध्ये महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी किती 100% फायदेशीर आहे. याच्यातून शेतकऱ्यांना नवीन नवीन सगळे काही अनुभव येत आहेत आणि जे म्हणजे तालुक्याला येत नाही आहेत किंवा गावात जे लोक टाईमपास करत आहेत त्यांनी इथं येऊन हे बघावं आणि त्यातून नवीन जे शेतकरी आमच्यासारखे यंग जनरेशन आहे त्यातून त्यांना हे अनुभव मिळेल. सगळं. मी राहुल पाटील माझं नाव आहे. मी मनूर बुद्रुक, तालुका बोदवड, जिल्हा. करण्यातनं जे आहे ते उलट मजुरांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आता पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाही, आपल्याला त्यांच्या मागे मागे फिरवता. आजचंच उदाहरण आहे, माझ्या सासूबाईंना आज हरभऱ्याची निंदण करायची होती, पण तिथे म्हणजे त्यांनी बरोबर 2 ते 3 तास लावलं त्यांनी बाया शोधण्यासाठी. पण तरी एक म्हणतं की माझं जमणार नाही, मग एवढे पैसे. आणि मेन गोष्ट आपण पैसे देऊनही ते तेवढ्या वेळात करू शकत नाहीत. त्यांचा जो टाईम आहे तर आपण यंत्राच्या माध्यमातून जर केलं तर ते खूपच चांगलं आहे. माझं नाव अनिता राहुल पाटील.